हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित. हेच देवा पै मागत, हेच देवा पै मागत, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. जन्म हो का बलते याती, जन्म हो का भरते याती, जन्म हो का बलते याती, जन्म हो का भरते याती. परी मिन चुके हरि भक्ति, परिमन चुके हरि भक्ति, परिमिन चुके हरि भक्ति, परिमिन चुके हरि भक्ति, परिमिन चुके हरि भक्ति, परिमिन चुके हरि भक्ति. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. नाम म्हणे कमळापती, म्हणे कमळापती, नाम म्हणे कमळापती, म्हणे कमळापती. हेची द्यावी पुढता पुढती, हेची द्यावी पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, 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 सदा संग हरिदासांचा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई. हेची देवा पै मागन मागत, हेची देवा पै मागत.
अखंडित चरण सेवा अखंडित अखंडित वास द्यावा पंढरीचा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा हरिदासा संत संग हरिदासाचा सदा सदा संग धने धने साग मग धने धने साग मग गमग गमग वा
संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा पंढरीचा विठ्ठल ताली वाजवा विठ्ठल विठ्ठल ताली वाजवा विठ्ठल 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 हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडिता वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नाम म्हणे कमळापती हेची द्यावी पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठाला विठ्ठला 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 विठ्ठला
सद्गुरु हरिनाम निवृत्तीनाथ महाराज बोले रे भाई सब सब संतन की हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या पादाने कथेचा विचार दाने कथेचा त्यांच्या पादाने कथेचा विचार दाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या पादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानी मंडन मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदैतवलहासं विठ्ठलं संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सबिन्दु सिन्धु शुष्कलत् तरङ्गभङ्गरञ्जितं दिशत्सु पापजात जातकारि वारि संयुतम् स्मृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून यात मस्तक हे पाया बरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या आय मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पंढरपुरी निवासी कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त लढिवाळ भक्त
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठाला. प्रस्तुत अभंगातून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज देवाला काहीतरी मागणं मागतात. देवाला काहीतरी मागणं मागतात. नामदेव महाराज म्हणतात, हे देवा, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित देवा. पै या शब्दाचा चकारात्मक भाषा वापरून डबल मागितला. हेच दे, हेच दे. काय दे? चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा अखंडित दे. इथं अखंडित हा शब्द मुद्दामून आहे. अखंडित, कारण सेवा खंडितही असते आणि अखंडितही असते. तर नामदेव महाराज माझे देवाला सांगतात, मला तुझ्या चरणाची सेवा कशी दे? अखंडित दे. देवाने सांगितलं, काय हरकत नाही, तुझी ही मागणी मी पूर्ण करतो. अजून काही मागणी आहे का? सांगितलं, अजूनही मागणी आहे माझी. काय मागणी मागितली? पुन्हा दुसऱ्या चरणामध्ये, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. तुझ्या चरणाची अखंडित सेवा करण्याकरता वास कुठला द्या म्हटले? पंढरीचा द्या. कारण का? तर तिथं काय आहे? सदा संग हरिदासांचा. हरिदास म्हणजे कोण? संत. त्या ठिकाणी संतांचा काय आहे? मेळा आहे. त्या पंढरीमध्ये मला काय करा? तुम्ही जागा द्या, वास्तव्य द्या, स्थान द्या. हे करत असताना, तुमच्या चरणाची सेवा करत असताना, अखंड तुमचं नामस्मरण करत असताना मला जर मृत्यू आलाच, नाही मी मरणारच आहे. नामदेव महाराज पहा काय बोलतात, ही भगवंत तुझी सेवा करत असताना मला मृत्यू जर आला, मृत्यू आला नाही, मृत्यू येणारच आहे. परंतु जरी आला तर मला पुढचा जन्म कुठल्या योनीत भेटणार आहे, कुठल्या धर्मात भेटणार आहे, कुठल्या जातीमध्ये भेटणार, हे मला माहिती आहे का? मला हे माहिती नाही. परंतु जन्म हो का भलते याती परी मीन चुके हरिभक्ती. कुठल्याही जन्मामध्ये घाल मला, कुठल्याही जातीमध्ये घाल, कुठल्याही योनीमध्ये घाल, कुठल्याही जातीमध्ये घाल, परंतु तुझ्या चरणाची सेवा, तुझी भक्ती मी कधीही चुकणार नाही. आणि हे करण्यासाठी हे कमळापती, देवाचं नाम उच्चारण नाही केलं, कमळापती, जो त्या कमळावरती असणाऱ्या विराजमान आहे ना लक्ष्मी, त्या लक्ष्मीचे तुम्ही कोण आहात? पती आहात. ऐका, तुम्हाला माझी विनंती आहे, नामा म्हणे कमळापती हेच द्यावी पुढता पुढती. हेच करण्यासाठी मला पुन्हा 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 काय करतो? जन्माला घाल. अशी नामदेव महाराजांची या अभंगामध्ये सकारात्मक भाषा वापरून काय आहे? मागणी आहे विठाला. हो, आज या ठिकाणी परिहार द्यायचा म्हणजे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, आपण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेलो आहोत. परंतु वारकरी संप्रदायाचं दंडक असतं म्हणून हे वक्त्याचं हे आद्य कर्तव्य असतं. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 98 वर्ष म्हणतात. आता हे तुम्हाला माहिती आहे, माझं अजून आठवण पण नाही, हे तुम्हाला ज्ञात आहे. हे पाठीमागून चालत आलेलं आहे. फक्त हे काय करे, ते मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतती, जसं त्यांनी पाठीमागून चालत आले, हे फक्त आपण काय करायचं कार्य आहे पुढे चालत आहे. म्हणून आज 58 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. ब्रह्मलीन सद्गुरू लहरीनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, गुरुवर्य नानांच्या सोज्वळ अशा प्रेरणेने या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांची इथं जागा आहे, ज्यांची इथं फक्त जागाच नाही, त्यांनी जागा पण आणि अखंड हा देह हे ह्या नवनाथांसाठी, त्यांच्या सेवेसाठी काय केलं त्या ठिकाणी झिजवलेलं आहे. असे कैलासवासी तुकारामजी कापडे बाबा, तसेच कैलासवासी सूर्यभान मेने यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज पाचरणे यांच्या प्रेरणेने नाना भाऊ, बनगे अण्णा, अर्जुन दादा, भोगरे मामा, भास्कर मामा, महादेव महाराज बनकर, बाप्पू मामा आणि माजी सरपंच ज्ञानदेव कापडे, तसेच डॉक्टर पाचरणे यांच्या सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने, सहकार्याने हा नामयज्ञ चाललेला आहे. विठ्ठल हो, हे जग व्यवस्थितरित्या चाललेलं आहे. हे जग व्यवस्थितरित्या चाललेलं आहे.
मग हे कशामुळे चाललेलं आहे? कोणीतरी याचा नियंता, कोणीतरी याचा नियंता आहे. कोण आहे नियंता या जगताचा? देव आहे, बरोबर ना? वृक्षाची आहे पाने किंवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हो, हे जगत व्यवस्थित चाललंय याचा कोणीतरी नियंता आहे. आज हा 98वा सप्ताह या ठिकाणी होत आहे. म्हणजे इथं कोणाची तरी कृपा आहे. एक नाही, दोन नाही, 9 नाथांची कृपा आहे, रेणुका मातेची कृपा आहे, भगवान शिवांची कृपा आहे. परंतु हे कार्य करत असताना कोणीतरी इथं निमित्त लागतो, कोणीतरी इथं निमित्त लागतो. तर निमित्त आहे इथं भोंडवे सर, निमित्त हे भोंडवे सर. परंतु भोंडवे सर एकट्याच्याने होईल का? हे होईल का एकट्याच्याने? नाही. म्हणून मेळ जमेविला. ते जरी निमित्त असेल तर त्यांच्याही सहकार्याने पाठीमाग वयोवृद्ध आहेत सर्व, याच्यात एकही तरुण नाहीये. सर्व वयोवृद्ध यांच्या सहकार्याने, यांच्या उपस्थितीने ही सेवा या ठिकाणी करत आहे. म्हणून आज आपण हे 98 वर्ष काय आहे पाहतो. अजून 2 वर्षांनी काय आहे? अजून 2 वर्षांनी विचारलं 5वा तपपूर्ती सोहळा काय होईल? हा 60 वर्ष नका म्हणू, 5वा तपपूर्ती सोहळा होईल. कितवा होईल? हा 5वा तपपूर्ती सोहळा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोतच. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, अभंग आहे नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज अभंगातून मागणी मागतात. मागणी मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. मागणी मागण्यासाठी सुद्धा काय लागतो? अधिकार लागतो. कारण त्या ठिकाणी अधिकार झाल्यानंतर तो अधिकार प्राप्त होतो. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराज देवाचा शेजार होता, देवाचा, नामदेव महाराजांना. परंतु अहंकार होता मनामध्ये. काय? मी देवाचा आणि देव माझा, हा अहंकार होता. परंतु सर्व संत वृंद एका ठिकाणी बसलेत. त्या ठिकाणी गोरोबा काका असतील, नामदेव महाराज असतील, मुक्ताबाई असतील, अनेक प्रकारचे संत होते. आणि तिथं संत चापसण्याचा कार्यक्रम चालू होता, चेक करण्याचा. थोडक्यात माझ्या मुक्ताबाईने नामदेव महाराजांना तिथं काय केलं? तपासल्या गेलं. परंतु तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इथं काय आहे? इथं काय आहे? अहंकार आहे. कोणी पाहिलं? एवढ्याशा मुक्ताबाईने पाहिलं. अरे तू जरी देवाचा तुला शेजार असेल ना, पण तुझ्यामध्ये जो काय अहंकार आहे ना, तो अहंकार तुझा जाणार नाही. परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल तुला? एका गुरुची गरज आहे, गुरुची. नामदेव महाराज त्या ठिकाणी आले देवाजवळ. देवाला सांगितलं एवढ्या नामदेव एवढे मुक्ताबाईने मला काय केलं? त्यावेळी देवाने सांगितलं बरोबर आहे तिचं. तुला जरी वाटत असेल तू माझ्या जवळ आहे, परंतु खऱ्या अर्थाने जन्माचं सार्थक कधी होतंय? गुरु केल्याशिवाय जन्माचं सार्थक होत नाही. आणि नामा तुला त्याची काय आहे? आवश्यकता आहे. विठाला विठाला विठ्ठला. आणि लगेच देवाला माहित होतं, लगेच नामदेव महाराजांना सांगितलं की हे कोणाचं ऐकणार नाही. म्हणून मध्यंतरी नामदेव महाराजांना माऊली ज्ञानोबरायांसोबत काय करावं लागली? तीर्थयात्रा करावी लागली. आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर, आता थोडं थोडं सांगतो तुम्हाला. तीर्थयात्रा करून आल्यानंतर देवाजवळ ज्यावेळेस आले नामदेव महाराज, सांगितलं नामा तीर्थयात्रा कशी झाली? सांगितलं देवा तीर्थयात्रेचं आता काय वर्णन सांगू, कारण एकटं नाम असून जमत नाही. लक्षात घ्या, एकटं नाम असून जमत नाही. त्याच्यासाठी त्याच्यासोबत काय लागतं? ज्ञानही लागतं. आणि ज्ञान आणि नाम एकत्र आलं रे आलं, मग सगळ्या गोष्टी काय होतात? सुलभ होतात. विठाला बघ, नामदेव महाराजांना सांगितलं देवाने तुला काय करण्याची गरज आहे? गुरु करण्याची गरज आहे. परंतु गुरु हे देव जवळ असल्यामुळे गुरु काय 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 हे नामदेव महाराजांच्या डोक्याच्या वरून जात होतं. आणि मग नामदेव महाराजाला चिंता पडली. चिंताग्रस्त नाम्या आवड्याशी गेला. तिथून निघाले गुरुच्या शोधामध्ये नामदेव महाराज आणि औंढ्याला गेले. औंढा नागनाथाला सर्वांना ज्ञात आहे. औंढा नागनाथाला गेल्यानंतर मंदिरात प्रवेश करतात नाही करतात तर सहज त्यांनी पाहिलं, अरे इथं काहीतरी विचित्र दिसतंय. काय विचित्र होतं? पिंडीवरी पाय ठेवूनी खेचर निजला निवांत परिकराची. त्या ठिकाणी खेचराने काय केलं? पिंडीवरती पाय ठेवले. नामदेव महाराज आतमध्ये आल्याबरोबर पाहिलं, अरे मी कशासाठी आलोय आणि काय पाहतो?
गुरुच्या शोधात आलोय मी आणि इथं तर देवावरच पाय ठेवले म्हणे यांनी. मग ती खेचर आणि नामदेव महाराजांची काय करायची होती, परीक्षा पाहायची होती. आणि ह्या जो काय देह एकदम असा कुष्ठरोगी जीर्ण झालेला दाखवला आणि नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले. उठी उठी प्राण्या आंधळा का होशी, पिंडीवरी पाय, अरे तू काय आंधळा आहे का, तू देवावरती पाय ठेवले. त्यांनी पाहिलं आणि बघ विसोबा खेचरांनी सांगितलं, आता माझा ही देहाची अवस्था जीर्ण झालेली आहे, मला माझे पाय उचलत नाही, तू एक काम कर, हे पाय उचल आणि जिथं देव नाही ना म्हटले तिथं काय करतो, हे पाय ठेव म्हटले. आणि मग माझ्या नामदेव महाराजांनी त्या असताना विसोबा खेचराचे पाय उचलले आणि जिथं देव नाही तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला. काय झालं तिथं तयार झाली, हे बघा विसोबा खेचर हे याच्या अगोदर कोण होते, ते विसोबा चाटी. त्यांनी त्या काळामध्ये कोणाला त्रास दिला, माऊली ज्ञानोबा या चारही भावंडाला त्या विसोबा चाटीने काय केला, त्रास दिला. किती दिला मामा, लई दिला. विठाला विठाला विठाला. हो विसोबा, आता त्यांचा कथाभाग तुम्हाला सांगत नाही, कथाभाग पाहिजे आपल्याला, टाइम थोडा आहे. ते विसोबा चाटीचे कोण झाले, विसोबा खेचर झाले. पण ऐका, माणसामध्ये बदल होताना एक भाव असा मांडेल मी तुमच्या समोर. ज्यावेळेस नामदेव महाराजांनी पिंडीवरून पाय उचलले आणि सांगितलं कुठे ठेवा, जिथं पिंड नाही, जिथं देव नाही अशा जागेवरती ठेवा. परंतु ज्यावेळेस विसोबा खेचरांचे पाय उचलले, प्रत्येक ठिकाणी काय तयार झाली, पिंड झाली. मी एक भाव असं सांगतो, त्या देवाला, त्या भगवान शिवाला असं वाटलं की माझ्या खुशीमध्ये या विसोबा खेचरांची काय असावी, चरण असावी. हा एक भाव आहे. आणि नामदेव महाराजांना कळण्याकरता का देव नाही अशी जागा कुठंच नाही, हे कळण्याकरता नामदेव महाराजांची विसोबा खेचरांचे जिथं पाय ठेवले तिथं काय झाली, ती पिंड त्या ठिकाणी स्थापन झाली. अरे इथं नाही तिथं नाही, देव नाही अशी जागाच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावराई उरला, सोन्यातीने पाहिला. विठ्ठलचे रीता ठावराई उरला, आजीच्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल म्हणता हरले पाप. नामदेव महाराजांनी स्वतःने पाहिलंय, इथं विठ्ठल जळी स्थळी भरला. आपण ज्या नर्मदा परिक्रमा करता गेलो ना, आपण त्या नर्मदा परिक्रमामध्ये सुद्धा असं म्हणतात, हर कंकण में क्या आहे, शंकर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहे, हा भगवंत सर्व त्या ठिकाणी वसलेला आहे. आणि मग नामदेव महाराजांनी पाहिलं, अरे 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 ही व्यक्ती कोणी साधी व्यक्ती, सामान्य व्यक्ती नाहीये, ही व्यक्ती कोणीतरी वेगळीच आहे. त्याच ठिकाणी माझ्या नामदेव महाराजांना दृष्टांत झाला, देव इथं नाही, देव इथं दाखवतो यात शंका नाही. मग माझ्या नामदेव महाराजांना विसोबा खेचराने देव कुठं दाखवला, तो देव नामया हृदय दाविला, उपकार केला खेचराने. माझ्यावरती उपकार कोणी केला, खेचराने केला. अरे जळी काष्टी पाषाणात तर देव आहेच आहे, पण तो देव त्या हृदयात दाखवला. विठाला विठाला. आणि तो जे देव ज्यावेळेस विसोबा खेचराने हृदयामध्ये दाखवला, त्या क्षणाला माझ्या नामदेव महाराजांनी काय केलं, त्यांना त्या ठिकाणी गुरु मानलं आणि माझ्या भगवंताकडे आले गेले आणि सर्व हकीकत त्या भगवंताने सांगितली. परंतु हे सर्व कार्य, हे सर्व कोण घडवत होतं, देवच घडवत होता. विठाला विठाला. आणि एकदा तो देव नामदेव महाराजांच्या हृदयात दाखवला. पुन्हा काही पाहायची गरज आहे का, पुन्हा काही मागायची गरज आहे का, मागायची गरज नाही. पण नामदेव महाराजाला देवाने, नामदेव महाराजाने देवाला सांगितलं, देवा तू काय कर, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा मला अखंड दे. नाहीतर जर वास्तविक पाहिलं ना, आज मागणी आहे,
काहीतरी मागायचं आहे. मागणी हा एक विषय वेगळा आहे आणि संत हा विषय एक वेगळा आहे. संत आणि मागणी ही एकत्र येऊ शकत नाही. का येतील? संतांनी काही मागितलं? संतांनी काहीच मागितलं नाही. कारण इथं जर म्हटलं तर स्वभाव असतो. एक संतांचा स्वभाव, दुसरा देवाचा स्वभाव आणि तिसरा आपला स्वभाव. देवाचं कार्य काय आहे सांगू? जर कोणी काही मागत नसल तर देवाचं कार्य काय असतं? त्याच्या पाठीमाग येऊन आग्रह धरायचा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि संतांचा जर विचार केला तर काही मागणे आम्हा अनुचित. संत कोणालाही काही मागत नाही. आणि तुमचा आमचा सर्वसामान्य जीवाचा जर विचार केला तर आपण सदा ना कदा काय करतो? तुम्हीच म्हणा, विठ्ठल विठ्ठल. आणि इथं स्वभाव म्हटलं काय याच्यात बदल होत नाही. आधी होता वाग्या, दैव योगी झाला पाग्या. त्याचा येळकोट जाईना मूळ स्वभाव. हो, हा स्वभाव म्हटलं का स्वभाव जात नाही. माझ्या नामदेव महाराजांनी मागणं मागितलं. ऐका, तुम्ही मागणं मागता, आपणही मागणं मागतो, संतही मागणं मागतात. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी मागणी मागितली. आपण देवापुढे उभा राहिलो, देवा काहीतरी दे. बरं, मागणं कशाचं असतं आपलं? कशाविषयी असतं? संसाराविषयी. हेची करी हव संसारी, हेची करी हव संसारी, हेची करी हव संसारी, हेची करी हव संसारी. हे ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हव संसारी, हेची करी हव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हव संसारी, हेची करी हव संसारी, संसारी. हो, आपली मागणी संसाराविषयी करते. कशी? ल्यावे. ल्यावे म्हणजे काय? ल्यावे म्हणजे ल्यावे. अरे लिहायला लागत नाही का? लिहायला, लिहायला म्हणजे अंगात. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी. या संसारामध्ये लिहायला खायला बरं असलं म्हणजे जरा नाही का, याच्यात आपलं समाधान आहे. हे हा टामटुमीत नाही का? हे संसाराचं मागणं, हे जीवाचं मागणं आहे. परंतु संतांचं मागणं हे नव्हतं. संतांचं मागणं काय होतं? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. हे संतांचं मागणं होतं आणि हे आपलं मागणं आहे. विठ्ठल, आपलं मागणं काय आहे? देवापाशी गेलं का आपण आपल्या स्वतःसाठी मागतो. बरं, संत नामदेव महाराजांची आजची मागणी आहे. संत मागतात. संत स्वतःसाठी मागतात का? संत स्वतःसाठी मागत नाही. संत तुमचा आमचा जर जीवाचा, सर्वसामान्य जीवाचा उद्धार होण्याकरता त्या ठिकाणी मागतात. आज नामदेव महाराज मागणी मागतात, परंतु नामदेव महाराज मागणी मागतात स्वतःसाठी. स्वतःसाठी कशावरून लक्षात येईल? तिसरं चरण आहे, जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती. नामदेव महाराज आज स्वतःसाठी मागणं मागतात. देवा कोणत्याही जन्मात घाल, पण मला फक्त तुझी भक्ती चुकली नाही पाहिजे. याच्यासाठी मला पुन्हा पुन्हा तू काय कर, जन्माला घाल. आता इथं एक प्रश्न पडन, संत तुम्ही सांगतात संत मागत नाही, तर मागितलंच कसं? इथं नामदेव महाराज मागतात, स्वतःसाठी मागतात. परंतु कशासाठी? इथं सुद्धा मला जर कोणत्या ना कोणत्या जन्मात जर घातलं तर मी सर्वसामान्य जीवाचा काय करेल? उद्धार करेल. नामदेव महाराजांची मागणी इथं कशी आहे? सरळ आहे. तसं वास्तविक जर पाहिलं ते तर कधी मागत नाही, पण संतांनी दुसऱ्यांनी जरी मागितलं ना, दुसऱ्यांनी जरी मागितलं ना, तरी सुद्धा त्याचा राग आहे. नाही येत ना राग? त्याचा सुद्धा धिक्कार असं म्हणतात. ते प्रमाण आहे ना एक जवळ तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगण, हा हा हात पसरी जिने दिली. धिक्क त्याची. हा, धिक्कार असो, तुमच्या मागण्याचा धिक्कार असो. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुझी न लगे तुझ्या सुतळीचा सडाही नको म्हणतात मला, तुझ्या सुतळीचा सडाही नको म्हणतात. मग देवा आज नामदेव महाराजांनी अभंगात मागणी जर पाहिली तर नामदेव महाराज मागणी म्हणतात ती मागणी योग्य आहे. नामदेव महाराजांची मागणी कशी आहे? योग्य आहे. परंतु ही मागणी मागत असताना नामदेव महाराज
देवाकडे चकारात्मक भाषा वापरून नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै माग हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा खंडित हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित अखंडित हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. नामदेव महाराज या ठिकाणी भगवंताकडे मागणी मागतात, देवा तुझ्या चरणाची सेवा अखंडित असावी, तुझी सेवा मला अखंडित असावी. ही जर चकारात्मक भाषा वापरली, हेच दे डबल बोलले, हेच देवा हेच दे म्हटले. जसं व्यवहारामध्ये या ठिकाणी आल्यानंतर मी आमच्या भास्कर मामालाच म्हणलो, समजा मामा मला उद्या 5,000 रुपयाची आवश्यकता आहे, जमलं तर बघा बाबा द्या, मला देताल का? बघा बा देता असेल तर द्या. ही एक माझी व्यवहारातली यांच्याकडे मागणी झाली. संतही त्या प्रकारामध्ये देवाकडे अशी मागणी मागतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा सुद्धा देवाकडे ही मागणी मागतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग द्यायचा असेल तर दे देवा. माझं एक मागणं तुला आहे, परंतु द्यायचं असेल तर दे. परंतु ऐका, आता तुम्ही काय हा नाही म्हणले, नाही म्हणले, मी ओळखून घेतलं, तुम्ही काय देणार होय? आता आमच्या कोलत्या आजीला मागतो, मला उद्या 5,000 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजेच. वा ऐक, ही एक मागणी काय झाली हक्काची. म्हणजे इथं काय आहे, हक्क आहे, आणि इथं मला काय आहे, गरज आहे. या मागणीमध्ये मला काय आहे, गरज आहे. नाही तर मी आता कीर्तनात मागतो, तुम्ही दृष्टांत म्हणून सोडून देता नाही का? तसं ही व्यवहारातली मागणी संत, माझे संतांनी देवाकडे ही हक्काने सुद्धा मागणी मागितली. मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे हेच देगा पांडुरंगा, 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 हेच देगा पांडुरंगा. हो, इथं एक हक्काने संतांनी देवाकडे ही पण मागणी केली. काय? मनसे काही मागा, हेची देगा पांडू. देवा तुला हे द्यावंच लागल, अशी मागणी आहे. परंतु माझ्या नामदेव महाराजांनी एक सकारात्मक भाषा वापरली, देवा मला पाहिजे म्हणजे पाहिजे, हेची देगा देवा, हेची पै मागत. मग काय? चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, अखंडित चरण सेवा. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित
नामदेव महाराज सांगतात चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा अखंडित करण्याची मला संधी दे देवा. कारण चरण पाय हे तर समानार्थी शब्द आहे. स्वरूप, तुझ्या स्वरूपाची सेवा नवे नवे तुझी सेवा करण्यासाठी मला काय कर, पुन्हा पुन्हा हेच दे देवा. मग चरणाची सेवा अखंड, भगवंताच्या चरणाची सेवा अखंड माझ्या संतांनी केली. इथं काही परंपरा आहे का? हो आहे ना. काय आहे? काही मागणी आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असे. माझ्या वाडवडिलांची रीत आहे, माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे. पण ती कशाची परंपरा आहे? तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझे चरण सेवा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा करणे राखीला दारवंता, उपवास करणे राखीला दारवंता. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास परणे राखीला दारवंता. माझ्या वाडवडिलांची काय आहे? मिरासी म्हणजे काय? वतनदारी आहे. एक नाही, दोन नाही, तर 8 पिढ्याची परंपरा सांगितली माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. किती? 8 पिढ्यांची परंपरा सांगितली. विश्वंभर बाबांपासून बोलोबा कनकाई पर्यंतची परंपरा सांगितली. पंढरीची वारी आहे माझे घरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाच्या चरित्रात मध्ये कथाभाग असा आलेला आहे. 15 दिवसाच्या वारी करता माझे जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी जात आहेत. कशासाठी? काही मागण्यासाठी? भगवंताच्या दर्शनासाठी. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागचा जर चरित्र अभ्यास जर पाहिला, व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं, तर जगद्गुरु तुकोबारायांची नंतरची स्थिती व्यावहारिक कशी झाली? आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जावो पुढे ती बिके, कुत्री घर राखे. ही अवस्था पाहिली आणि भगवंताने सांगितलं जगद्गुरु तुकोबारायला काहीतरी मागावं, काहीतरी मागा. परंतु तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा करण्याची ही आमची काय आहे? वतनदारी आहे. म्हणून तुला काही मागायचं नाही. पुन्हा देवाने पाठीमागून आग्रह धरावा आणि काहीतरी मागा, काहीतरी मागा. देवाला राग यावा आणि देवाने त्या तुकोबारायांना सांगावं तुला जर काही पाहिजेच नाही तर येतो कशाला? मागे कोणाची तुझी आवडे, आवडे तुझी आवडे. काही
तुका म्हणे तुझ्या तुका म्हणे काही न मागे पुन्हा तुझी आवडी तुझी आवडी तुझी आवडी देवासी काही न मागो कोणासी तुझी आवडे देवासी. तुकोबारायांना ज्यावेळेस आग्रह धरला काहीतरी मागा तुकोबारायांनी सांगितलं मला काही नको. आणि देवाने रागाने म्हणावं तुकोबारायांना तुला जर काही नको ना मग तू येतो कशाला. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं देवा मी येतोय तुला काही मागावं म्हणून येत नाही पण परी आहे आवडी दर्शनाची तुझ्या दर्शनाची आम्हाला काय आहे आवड आहे. तुका म्हणे तुझी न लगे धसोडी मला तुझं सुतळीचा सडाई नको फक्त तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून या ठिकाणी येतोय विठाला. आणि बघ हे उच्चार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे देवाने ऐकावे आणि भावविवर होऊन दोघांनीही एकूणाकडे पाहून काय व्हावं असुराला वाट मोकळी करून द्यावी. तुकोबारायांना देव सांगतात तुकोबाराय सकाळी जर काकडा होऊन जर उभा राहिलो ना तर संध्याकाळी शेज आरतीपर्यंत इथं लाईन लागते. लाईन कशाची ते भक्तांची. परंतु प्रत्येक येणारा भक्त आहे ना घरून येतानाच एक यादी तयार करून येतो. घरून येतानाच एक यादी तयार करून येतो. निर्धन येतो शेतकरी येतो अविवाहित येतो सुशिक्षित बेकारही येतो. प्रत्येक व्यक्ती काही ना काही लिहून येते. निर्धन म्हणतो मला एखादं लॉटरीचं तिकीट लागू द्या. शेतकरी म्हणतो पाणी कमी पडले माझ्या कांद्याला भाव वाढू द्या. अविवाहित येतो यंदा तरी वैशाखात होऊ द्या. आशांच्या मी तोंडाकडे पाहत नाही. कोण म्हणतंय कोणाला तुकोबारायला सांगतो काय आशांची मी देवाकडे पाहत नाही. आणि तुम्ही आल्याबरोबर मी तुम्हाला काय म्हणतो काहीतरी मागा कारण याच्या पाठीमागही देवाचा भाव एक स्वार्थी होता. लक्षात घ्या. कारण देव भक्तीच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्व कुळाचा जर विचार केला ना तर देवावरती काय होतं भक्तीचं ऋण होतं ओझ होतं. देवाला वाटलं यांनी फक्त काहीतरी मागाव याचा सातबारा एकाच मिनिटात काय करतो म्हटले मी कोरा करतो. परंतु ते तुकाराम महाराज होते काय आत्ताचे होते काय ते तुकाराम महाराज होते. त्यांनी सांगितलं तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून या ठिकाणी येतो. आणि माझ्या वाढवाडलांची जी काय परंपरा आहे ना वाढवाडलांची काय मिराशी आहे ना ती जोपासण्याचं काम मी करतोय. तुझ्या चरणाची सेवा मी इथं करतोय. विठाला विठाला म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज सुद्धा म्हणतात तुझी चरण सेवा अखंडित तुझ्या चरणाची सेवा अखंडित केली. जसं तुकोबारायांच्या 8 पिढ्याची परंपरा होती तसं नामदेव महाराजांचा उल्लेख आहे का काही आपण तेही पाहू. विठाला विठाला नामदेव महाराजांच्या घराण्याचा जर विचार केला तर नामदेव महाराजांच्या घराण्यामध्ये 1 नाही 2 नाही 4 नाही 5 नाही 10 नाही किती जण होते 14 नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी 14 जन स्मरती हरी. किती 14 जन स्मरती हरी. अखंड भगवंताचं काय होतं नामस्मरण होतं. सगळ्यांनी 14 जणांनी भगवंताचे अभंग लिहिले. हा लक्षात घ्या तो एक अभंगच आहे. जानाई दामा नामा जाना बापले का गोनाई राजाई. हा पूर्णपणे हा सगळ्याचा अभंगाचा आहे. लिंबायती लेकी आऊबाची बहिणी वेडी पिसी ती जने नामायाची नामयाची
अशा प्रत्येक एका अभंगामध्ये अख्ख्या 14 जणांचा काय केलेलं आहे, उल्लेख केला आहे. आणि त्या ठिकाणी 15वी कोणाची कोण आहे, त्या ठिकाणी दासी जनी आहे. विठाला विठाला. हो, हा कुल परंपरेचा अभ्यास हा नामदेव महाराजांच्या. आता गुरु परंपरेचा घ्या. नामदेव महाराजांचे गुरु कोण? विसोबा खेचर. त्यांचे गुरु कोण? माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबरायांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ दादांचे गुरु हा त्यांचे मच्छिंद्रनाथाचे म्हणजे कुठून आलंय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षवळाला गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेव सार चोजविले. आणि माझ्या ज्ञानदेव महाराजांनी कोणाकडे? विसोबा खेचराने. विसोबा खेचराने नामदेव महाराजांकडे. विठाला विठाला. म्हणजे माझ्या नामदेव महाराजांची गुरु परंपराही पाहिली आपण आणि कुल परंपराही, व्यावहारिक परंपराही पाहिली. परंतु प्रत्येक परंपरेमध्ये काय आहे? भगवंताचे भक्ती आहे. विठाला विठाला. म्हणून तुझ्या चरणाची सेवा मला काय कर, अखंडित दे. आता अखंडित आणि खंडित बघा, ऐका. हा हरिनाम सप्ताह अखंडित आहे का खंडित आहे? अखंड हरिनाम सप्ताह. बरं, आता ह्या वर्षी, पाठीमागच्या वर्षी मला माहित नाही, परंतु ह्या वर्षी तर खरोखर अखंडच आहे. मागच्या वर्षी होते का विनेकरी? होते ना. वा वा सर, धन्यवाद तुम्हाला. विना जर अखंड असला का तो सप्ताह अखंड आहे म्हणून समजायचं. आता शॉर्टकट आहे आपल्याकडे, बरोबर ना महाराज? पहिलं पूर्वी काय होतं? विनाच असायचा किंवा टाळ सप्ताह असायचा, पण अखंड असायचा. असा अखंड. आणि अखंड का म्हणते? या देहाला 10 इंद्रिय सांगितले. ह्याचं नावच काय आहे? दशरथ. म्हणजे 10 इंद्रिय आहे. या 10 इंद्रियापैकी इथं कीर्तनाला बसले, डोळ्याने तुम्ही माझ्याकडे पाहता, समजा हाताने वेगळी चुळबुळ चालू आहे. नाही, डोळ्याने माझ्याकडे पाहता हाताने वेगळी चुळबुळ चालू आहे, तरी सुद्धा सेवा अखंडित होत नाही. तिथं खंडित होती. हाताने वेगळं काहीतरी, डोळ्याने कावरा बावरा इकडे तिकडे पाहते, तरी सुद्धा सेवा होती का? तरी सुद्धा सेवा खंडित होती. अखंड 10 इंद्रिय आपण म्हणतो लोटांगण घे. सर्व इंद्रिय काय करायचे? त्या ठिकाणी चरणावरती समर्पित करून ती खरी सेवा होत असते. विठाला विठाला. अशी सेवा करण्यासाठी नामदेव महाराज सांगतात, हेची देवा पैमागत चरण सेवा अखंडित. ही नामदेव महाराजांनी मागणी मागितली. देवाने विचारलं, नामा तुला अजून काही मागणी मागायची का? नामदेव महाराजांनी सांगितलं, हो ना देवा, इथपर्यंत माझं संपलं नाही, अजून मला मागणी मागायची. त्याचं उत्तर अभंगाचं. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. नामदेव महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा मागणी मागितली, वास द्यावा. वास, वास या शब्दाखाली अंडरलाईन करा. वास म्हणजे काय? सुगंध. निवास, वास म्हणजे राहणे. हा, एक भाव पाहिला तर सुगंध होतो. वास म्हणजे सुगंध. परंतु दुसरा भाव, नामदेव महाराजाला जो भाव मांडायचा आहे, तो वास म्हणजे वेगळा. तो वास म्हणजे काय? स्थान, जागा, निवास. वास द्यावा पंढरीचा. मला जागा, मला स्थान, माझा निवास कुठं दे तू? पंढरीचा. का? सदा संग हरिदासांचा. पंढरपुरामध्ये वास स्थान देण्याकरता का अनेक कारण आहेत. का? कारण पंढरी जर पाहिलं, हे पहिलं कारण, पंढरी जर पाहिलं ते काय आहे?
माझी माहे र पंढरी आहे भिवरेच्या तीरी. आमले चल चल पटकन, जागा नको सोडू. माझी बहीण चंद्रभागा चंद्रभागा करीत से पाप भंगा. पाप भंगा. माझे माहेर पंढरी आहे भिवरे चारी. हे माझे माहेर पंढरी आहे हिवरेच्या. त्या ठिकाणी पहिलं कारण पंढरी मागण्याचं. पंढरी काय आहे? आमचं काय आहे? माहेर आहे, संतांचं माहेर घर आहे. जसं व्यवहारामध्ये महिला मंडळ, संसारामध्ये त्रस्त झालेली स्त्री प्रपंच करत असताना सासरी त्रस्त झालेली स्त्री माहेराला जर गेलीच आणि एकाला त्रास दोन शब्दभर जरी आई वडिलांना जर सांगितला, काय होतं? तुम्ही काय काही अनुभव नाही तुम्हाला? तुम्हाला त्रासच नाही काही? मग चांगलं आहे तुमचं, मग काही त्रास नसेल तर. पण व्यवहारामध्ये जर संसारिक स्त्रीला जर काही त्रास झाला तर माहेरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा. तुम्हाला विसाव्याला सारखं होत नाही का? आई वडिलांकडे जातच नाही तुम्ही? त्या ठिकाणी हे पहिलं कारण, पंढरीमध्ये वास द्या. दुसरं काय कारण? तिथं काय आहे? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. त्या ठिकाणी मला संत भार आहे. भार म्हणजे काय? व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर भार म्हणजे ओझ. मग तिथं संतांचं ओझ आहे का? नाही. तिथं काय आहे? ग्रुप आहे, मांदियाळी आहे, मेळा आहे. अनेक संतांचा त्या ठिकाणी काय आहे? मेळा आहे. म्हणून त्या ठिकाणी मला काय करा? वास द्या पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. त्या संतांच्या सानिध्यामध्ये राहून मी अखंड देवा तुझं काय करण? भगवंताचं तुझं काय करण? भजन करेन. म्हणून तुम्ही काय करा? त्या ठिकाणी मला वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. आणि हे करत असताना देवा, भगवंताचं नामस्मरण करत असताना, भगवंताचं भजन करत असताना मला मृत्यू येणारच आहे, यात शंका नाही. येणारच आहे. परंतु मृत्यू आल्यानंतर मला पुन्हा कोणत्या जन्मात घालायचं ही तू ठरव. परंतु जन्मात आल्यानंतर अखंड मी तुझी भगवंताची भक्ती करन. अभंगाचं तिसरं जन्म हो का भलते आती, 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 जन्म हो चुके हरी भक्ती, परिणामी चुके हरी भक्ती, परिणामी चुके हरी भक्ती, परिणामी चुके हरी भक्ती. वास द्यावा पंढरीचा, वास
पंढरीचा वास द्यावा 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 पंढरीचा विठोबा रखुमाये गोपार गोपाल रखुमाये. विठाला 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 विठ्ठल 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 जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठाला विठाला. हो. पुन्हा देवाला नामदेव महाराजांनी मागणी मागितली, देवा जन्म कुठल्याही जातीमध्ये असो, कुठल्याही योनीत असो, कुठल्याही धर्मात असो, कुठल्याही जातीत असो, परंतु पुन्हा जन्म प्राप्त होताना मागच्या गतीनुसार तुझ्या चरणाची सेवा, तुझं अखंड नामस्मरण करण्याची सेवा मला दे देवा. कारण त्या ठिकाणी तुम्हाला आम्हालाही जन्म प्राप्त आगा कर्मीचे उरावे, तया सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हा जन्म पाठीमागच्या गतीनुसार पुढे चालतो. आता तुम्हाला विचारतो मी, पोरं किंवा मग आलेली आहेत, तंबाखू खाण्याची कुठं क्लास आहे का? आहे का? माझी नाही ना. बरं मिस्त्री लावण्याचा नाही, क्लास नाही ना कुठं? आहे का क्लास? कुठं नाही. पाठीमागच्या गतीमध्ये, मागच्या जीवामध्ये पुन्हा तिची गती पुन्हा प्राप्त होते ना, पाठीमागचं उरलेलं कर्म त्याचं काय करावं लागतं? या ठिकाणी आल्यानंतर भोग घ्यावा लागतो. म्हणून जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती. परंतु हे करण्यासाठी नामदेव महाराज देवाला पुन्हा विनंती करतात, देवा हे भगवंता
तुझं नामस्मरण करण्याकरता, तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता, नवे नवे तुझी सेवा करण्याकरता मला पुन्हा 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 याच जन्मामध्ये काय कर, शेवटचं चरण. नामा म्हणे कमळापते, नामा म्हणे कमळापती, नामा मने कमलापती, नामा मने कमलापती नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमलापती, नामा म्हणे कमलापती, हेच जावे पुढता पुढते, हेच जावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा, पंढरीचा वास द्यावा पंढरीचा, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासा,
माझे नामदेव महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवंताकडे मागणी मागतात, देवा तुझ्या चरणाची सेवा नव्हे, तुझ्या गुणाची सेवा, नामस्मरणाची सेवा अखंड माझ्याकडून घडण्यासाठी मला पुन्हा 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 याच जन्मामध्ये पुन्हा पुन्हा जन्म दे, याच देहामध्ये पुन्हा पुन्हा जन्म दे, ही नामदेव महाराज या ठिकाणी मागणी मागतात. म्हणून त्या संतांचं एकदा प्रेमाने आपण भजन करू. आतापर्यंत कोणी जर टाळी नसन वाजवली, इथं तर टाळी वाजवा हे सांगण्याचं कारण गेली अनेक वर्षापासून इथं काय आहे, दर 15 दिवसाची एकादशीचा कीर्तन आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, एकदा सर्वांनी हात वर करा आणि त्या संतांचं एकदा प्रेमाने फक्त हात वर करून टाळी वाजवायची नाही, मुखाने काय करायचंय, नामस्मरणही करायचंय. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. एक टाळ्या. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नामा म्हणे कमळापती हेची द्यावी पुढता पुढती. नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, हे कमळापती. कमळापती म्हणजे जे कमळावरती विराजमान असलेल्या लक्ष्मी आई साहेबांची तुम्ही कोण आहात, पती आहात. तुम्हाला माझी विनंती आहे का पुन्हा पुन्हा तुमच्या नामस्मरणासाठी मला ह्याच जन्मामध्ये काय करा, पुन्हा पुन्हा जन्म घाला, अशी ही नामदेव महाराजांची आजची मागणी होती. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. यथामथ यथास अवकाश संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा अर्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा आग्रह नाही, कारण करविली तैशी केली कटकट वाकडी कानीट देव जाणे न्यूनते सरते अधिकते पुरते करून घ्यावे तुमते विनवित सो. आहो श्रोते भक्ते तुम्ही संत जन बरे पारखोनी बांधा गाठी फोडिले भांडार धन्याचा माल मी तव हमाल बारवाही. मी तुमच्या समोर हमाल रूपाने उभा आहे. त्या संतांचाच माल घेऊन तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. ही सेवा करत असताना एखादा अपशब्द जर गेला असेल तर आई वडिलांच्या अंतकरणाने मी क्षमा मागतो. आज या ठिकाणी सांगून गेलो 58 वर्ष आहे. अजून 2 वर्षांनी 5 तप पूर्ण होतील आणि हे 5 तप पूर्ण होऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हे आपण कसे आहोत,
खऱ्या अर्थाने स्वतःला भाग्यवान समजू आपण. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल, संतांच्या पाठीमागून आपल्याला जन्म मिळाला ना तर आपण खरेच भाग्यवान आहोत. काय म्हणून हे चालत असलेलं अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ हे असणारी ही ज्योत तेवत ठेवण्याचं काम आमच्या भोंडवे सरांनी तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे काम चालू ठेवलेलं आहे. मग त्या ठिकाणी त्यांच्या सोबत असणारे सर्व वयोवृद्धच आहे, काही कोणी तरुण नाहीये. आमचे नन्नवरे मामा असतील, त्या ठिकाणी ते काळे मामा असतील, ठाणगे मामा असतील, एकदम तरुण वयोवृद्ध असताना सुद्धा तरण्या पोरांसारखं काय पळणं असतं त्यांचं, नाही का. ते एक परमार्थ तसा जर विचार केला, हा अट्टहासाने आमचे डॉक्टर असतील, परंतु हे नवनाथाचं काम आहे. अनेक गेल्या काही वर्षापासून हे काम तो देवाचं काम आहे, ते देव करून घेतो. आपण फक्त या ठिकाणी निमित्त आहो. म्हणून या सेवेसाठी सर्व उपस्थित सर्व टाळकरी आणि असणारे आमचे विनेकरी बाबा असतील, तुळशीवाल्या मावशी असतील, तुळशीवाल्या मावशींचं विशेष आभार म्हणजे त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी आपले गोरे परिवारातील असणारे सचिन ना शिवराज, हे फार लांबचे आहेत. परभणी काढले मला वाटतं, बरोबर ना, परभणी काढले आहेत. परंतु इथं आल्यानंतर काहीतरी ही धर्माची सेवा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक युट्यूब चॅनल खोलला आहे, विठ्ठल विठ्ठल माझा झिरोनू आहे ना. ही एक सेवाच आहे एक प्रकारची. जर मला माझी आठवण जर आली तर मी युट्यूबला जाऊन कधी पण कीर्तन पाहू शकतो. त्याच्यातून काही त्रुटी असतील त्याच्यात बदलण्याची सुधारण्याची काय करू शकतो मी त्या ठिकाणी. म्हणून हे छायाचित्रीकरण सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम आमचे हे शिवराज भाऊ करीत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रथम मृदंगावरती ज्यांची थाप आहे आज गेली 8 दिवसापासून आमचे विकी गव्हाणे महाराज यांचा आज किती आहे म्हणजे पूर्ण झालं का 28 होऊन 29व्या वर्षात ना 28 वय वर्ष पूर्ण होऊन 29व्या वर्षात आज त्यांचं काय झालंय पदार्पण झालंय. त्यांचाही वाढदिवस इथं मला वाटतं अंबादास करायचा आहे काय त्यांचाही वाढदिवस करावा. परंतु मी आता जाता तर आत्ताच त्यांना थोडा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी आणि ही संत मंडळी सुखी असो. पुन्हा पुन्हा नामदेव महाराजाचा अभंग अजून 3रं चरण सांगते अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविक अशी. हे मुद्दामून पुढचं चरण घेतलं कारण अहंकार विरहित जीवन आहे. आमच्या विकीचं अहंकार विरहित जीवन आहे. म्हणाल तिथं बसणार. जरी कोणी एखादा वादक आला तर लगेच न म्हणता उठणार सुद्धा. म्हणजे हे अहंकार विरहित जीवन आहे. आणि खरं हे जीवन परमार्थाला कसं आहे पोषक आहे. म्हणून विकी इथून पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा हो उठा मधुनी ओगळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या शब्दाखाली अंडरलाईन करा कारण आनंद फक्त इथंच आहे. आनंद फक्त इथंच आहे आणि हाच आनंद सुगंधावानी सारखा काय करावा दुरवळाला. कारण संतांचं एक प्रमाणे आनंदाची डोही आनंद तरंग. डोहोच जर आनंदाचा असला तर त्याचे तरंग कसे असतील हा तसं. म्हणून इथंच आनंद आहे आणि ह्या आनंदाला मुकू नका. भलं याच्यासाठी काही येणार नाही. आपण कायसाठी येतो मग त्याच्यासाठीच येतो. मी तर घरून निघलो मी सांगत असतो सरांनी तिथं जेवायला सांगितलेलं तिथून मी जेवून येणार आहे. म्हणजे भजन झालं का भोजन अवश्य मिळतच आणि मिळायलाच पाहिजे. म्हणून हा आनंद खरा परमार्थाचा आहे. आणि हे आनंद हे वयोवृद्ध असलेले हे मंडळ हे आपल्याला या आनंदाची प्राप्ती करून देत आहे. इथं तुम्हाला वाटत असेल सर लय व्यवस्थित दिसते त्रास आहे
तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे का नाही? प्रत्येकाला त्रास आहे, परंतु हा त्रास तुमच्या आमच्यासाठी, त्यांना काही आवश्यकता नाही या गोष्टी का तुम्ही रोज आले नाही तर एखादी पेटी केली दानपेटी, मग 2-5 रुपये भेटणार आहे, मग सकाळी उठले का हा डॉक्टर रात्रीचा खर्च झाला 20,000 पण जमलेत 25,000, असं काही आहे का? असं काही नाहीये. फक्त हे ज्ञानदानाचं काम आहे. आणि हे काम उर्वरित आयुष्यातलं जे शेवटचं जे दुःख आहे ना, शेवटचं दुःख कोणचं आहे? कोणचं? हा काय तुम्हाला? मला वाटतं दुःखच नाही काय नो. बोलते आजी, भक्तीचं नाही, मरणाचं दुःख आहे शेवटचं. आणि मरणाचं दुःख जर कोणाला जर व्हावं नसेल वाटत, तर अखंड भगवंताचं काय आहे नामस्मरण केला. माऊली ज्ञानोबा ते सांगतात, जन्माचं आणि मृत्यूचं, तुमच्या आमचं मृत्यूचं आणि जन्माचं गाठोडं बांधलं आणि भगवंताच्या चरणाजवळ सांगून सांगितलं, म्हणले अवघाचे संसार. हा, मग तो संसार खरा दुःखाचा आहे. आणि मी सांगून जाईन, आता माहित नाही उद्या आपण पाहायला किंवा मी राहतो का नाही पाहायला माहित नाही, परंतु दुःखाचं ते मृत्यूचं दुःख सावरण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. इथं साधक मंडळी आहे सगळी, सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून हे खऱ्या अर्थाने या मंडळाच्या माध्यमातून म्हणा, आताच आमच्या धामणे मामांनी ही पत्रिका दिली आपल्याला. आपण खरे भाग्यवान आहोत, कारण आपल्याला काहीतरी दिवस फक्त वेळ आहे मध्ये, काहीतरी दिवस बरं का. नाहीतर एकदा डिसेंबर महिना दत्त जयंती सुरू झाली का उन्हाळ्यापर्यंत आहे, तेवढा परत एक 15 दिवसावर गेले का की पुढं गोकुळाष्टमी आली आहे का नाही. गोकुळाष्टमीच्या अगोदर दिंडी आहे, गोकुळाष्टमी झाली का पुन्हा परत चालूच आहे. मग विठ्ठल रुक्मिणी वसंत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त सागराची सेवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये, विशेष करून बनकर महाराज असतील, आमचे संतोष महाराज पवार असतील, आमचे भुजबळ महाराज असतील, एवढ्या लांबून आमचे गावडे महाराज आलेत. त्या ठिकाणी आमचे हनुमंतरायाचे भक्त, खऱ्या अर्थाने भक्त तर खरे हनुमंतराय आहेत, पण हनुमंतरायांचे भक्त मनोजवम मारुत तुल्य वेगम आहे का नाही. आमचे मनोज असेल, आमचे लांबरट मामा असतील, त्या ठिकाणी मी सांगून गेलो आमच्या त्या मुंगशा अक्काचा मेवनाच ना, हा त्यामुळेच म्हणतात ते बोळा नाही पण खरंच बोळा आहे. गावबा, हा गावबाचे खरंच नाथबाबाचा गावबा आहे. कुठेही कीर्तन असेल, कुठेही भजन असेल, दादांनी त्याला आत्ता तीर्थयात्रेला नेलं. मला घरी सांगायला आला उद्यापासून दादा संग चाललो बरं का मी. म्हणजे खरा भोळा भाव आहे. इकडून ज्यांची आपल्या परिसरामध्ये विनेकराची सेवा असते, आमचे तरटे मामा असतील, कोरके मामा असतील, राम मामा तर जामखेडवरून आलेत. आता नको बोलायला, जाऊ द्या, टाइम होतोय. नाही म्हणजे आले ना परमार्थासाठी ते सांगतोय. हा, म्हणून इथं एक नवनाथाची आपल्या सर्वांवरती कृपा आहे. आमचे घोगरे मामा असतील, भास्कर मामा असतील, दहातोंडे मामा असतील, नन्नवरे महाराज असतील. आणि मी सांगून गेलो मग तुम्हाला, इथं जागा भरपूर आहे सगळ्यांकडं, जागा सगळ्यांकडे, माझ्याकडे पण आहे, परंतु द्यायची दानत पण पाहिजे. पैसा कोणाकडे नाहीये दशरथ, पण द्यायची धानत पाहिजे. मी सांगून गेली अनेक वर्षापासून इथं आपण या ठिकाणी उभा राहिलो. मी लहान होतो तेव्हा सप्ताह चालायचं इथं, फक्त ते मुमरात झाड होतं आणि एक असं पार बांधलेला होता, बरोबर का. तिथं असं टाळकरी जर उभा राहिले, पागणारा सुद्धा टाळकरी लोक एक विशेष आहे, म्हणजे कीर्तन ऐकायला येतात का पाहायला येतात तो. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठाल जय जय विठाल, विठाल जय जय विठाल. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, क्षमा अपराध महाराज. आई विचारिला अधिकार मी आपुला, क्षमा अपराध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया. क्षमा अपराध महाराज तुम्ही